जागेवर आम्ही लढू. ते तुतारी वाजवणारा मनुष्य या चिन्हावरच लढू. भले त्या जागा कमी असतील का जास्त असतील, त्याच्यामुळे इतर कोण काय बोलतो त्याला मी काय फार काय महत्त्व देत नाही. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला असतानाच शरदचंद्र पवार गटाला पुण्यात मोठा धक्का बसल्याचं चित्र आहे. पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली असून हा राजीनामा त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सोमवारी सुपूर्द केल्याचं समजतंय. आगामी महापालिका निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीच्या चर्चेला प्रशांत जगताप यांनी उघडपणे विरोध केला होता. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास मी पदावर राहणार नाही असा थेट इशारा त्यांनी याआधीच दिला होता. आता प्रत्यक्षात युतीबाबत हालचाली सुरू झाल्यानं विरोध करणाऱ्या जगतापांना पक्षाबाहेर पडण्याची वेळ आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान पुणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं शरद पवार गटाकडून एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत माजी खासदार वंदना चव्हाण, पक्षप्रवक्ते अंकुश काकडे आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे या समितीतून पुणे शहराध्यक्ष असलेल्या प्रशांत जगताप यांना वगळण्यात आलंय. त्यामुळेच अंतर्गत नाराजी उफाळून आल्याचं मानलं जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप यांनी आपल्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत राजीनामा देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सुप्रिया सुळे यांच्याकडे दिल्याचं उच्चपदस्थ सूत्रांकडून सांगण्यात आलंय. प्रशांत जगताप हे गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत हडपसर मतदारसंघातून शरद पवार गटाकडून उमेदवार होते. अजित पवार गटाचे उमेदवार चेतन तुपे यांच्या विरोधात त्यांनी कडवी झुंज दिली होती. तुपेंना 1,34,810 मतं तर जगतापांना 1,27,688 मतं मिळाली होती. केवळ 7 ते 8 हजार मतांच्या फरकानं जगतापांना पराभव स्वीकारावा लागला होता. राजीनाम्यानंतर प्रशांत जगताप पुढे काय भूमिका घेणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पुण्यातील राष्ट्रवादीच्या राजकारणात हा राजीनामा मोठे संकेत देणारा मानला जात असून महापालिका निवडणुकीपूर्वीच शरद पवार गटासमोर नवे आव्हान उभे राहिले. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.